राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एकच व्यायाम देणार आहे. एक व्यायाम आणि तुमचं पूर्णपणे वजन कमी होणार आहे, पोट कमी होणार आहे, मांड्या कमी होणार आहे आणि सिझरिंग नंतर जे तुमचं बाहेर निघालेलं पोट आहे, जे स्पेशली खालच्या बिंबीच्या खालचं पोट, तो फॅट सुद्धा कमी करणारा हा एकच व्यायाम आहे मित्रांनो. ओव्हरऑल तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी करणारा हा एक व्यायाम आहे. आता व्यायाम सोडून थोडं जाऊया आपण कमेंटकडे. मला एक कमेंट आलेली आहे डाएटसाठी, जे पावसाळ्याचं डाएट त्यांना हवं आहे. तर त्यांना मी अजून कमेंटला रिप्लाय नाही दिला, तर त्यांनी प्लीज हा व्हिडिओ नक्की बघा. मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू सांगते. आणि याच्या अगोदर पण एक कमेंट आलेली, त्यांनी मला ग्रीन टीसाठी सांगितलेलं आहे. त्यांची पण फरमाईश पूर्ण नाही केलेली अजून, तर त्यांच्यासाठी पण मी आज व्हिडिओमध्ये सांगते. बनवून एक व्हिडिओ नक्कीच अपलोड करेल, तुमची फरमाईश नक्की पूर्ण करेल, पण आज बस सांगते. तुम्ही आय होप तुम्हाला आवडेल. तर सकाळी तुम्ही काय करायचं, पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, त्याच्यामधलं डाएट आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं चॉईसनं घेऊ शकता. त्यात काही एवढं विशेष नाही आहे. पण मॅम तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं वय मेन्शन नाही केलेलं आणि वेट किती ते पण मेन्शन नाही केलेलं, त्यानुसार पण काही गोष्टी असतात. तर मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला 30+ करून हे देते मी तुम्हाला डाएट. तुम्ही काय करा, सकाळी तुमच्याकडे, तुम्ही आता जर आपले महाराष्ट्रातले आहात आणि खेडेगावातले आहात ना, तर तुमच्याकडे मूग, मठ, हरभरे, सोयाबीन या गोष्टी तर असतात. मग याला काय करायचं आहे, तुम्ही सकाळी पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि संध्याकाळी त्याला कपड्यामध्ये बांधून आपलं जे कडधान्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन, फायबर मोठ्या प्रमाणात भेटतं मित्रांनो. खूप तुमच्या शरीराला जेवढंही कॅल्शियम जितकं बी जरुरी आहे ना तितकं तुम्हाला, कारण कोणी कोणी काय करतंय ना, व्यायाम तर करतं आणि दिवस उपाशी राहतं. आणि मला उपाशी राहिलं ना तर माझं लवकर वजन कमी होईल असं नका करू. तुमच्या बॉडीला जेवढं प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम सगळं जे लागतं ना ते तुम्हाला याच्यातून भेटतं. ज्याच्यामध्ये तुम्ही डाएट तर कराच करा, पण मग त्या डाएट करताना ह्या गोष्टी खूप जरुरी आहे. कारण तुम्ही जेवढे बी कडधान्य भिजून खाल ना त्याच्यामध्ये तुम्हाला खूप म्हणजे खूप फायबर, प्रोटीन तुमच्या शरीराला भेटले जातात. तर हे तुम्ही नक्की घेता. त्याला सकाळी सकाळी काय करायचं, थोडासा नमक मिरची लावून सुद्धा तुम्ही ते खाऊ शकता. अदरवाईज तुम्ही त्याचे पेस्ट बनवून त्याचे पराठे खाऊ शकता बिना ऑइलचे. तर ते तुमच्या शरीरासाठी खूप सोपे आहेत आणि खूप पचायला पण चांगले असतात आणि हेल्दी पण असतात. त्याच्यामध्ये परत तुम्ही दुपारी लंच ज्यावेळेस घेता तर लंचमध्ये शक्यतो भाकरी घ्या. ज्वारीची भाकर असो, बाजरीची भाकर असो, नागलीची भाकर असो. पोळी संध्याकाळच्या टायमाला घ्या. कारण का, जे तुम्ही बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर आणि नागलीची भाकर घेता ना त्याच्यामधनं तुम्हाला खूप सारे विटॅमिन्स तुमच्या शरीराला मिळतात मित्रांनो. भाजी तुमची कोणतीही असो, गिलक्याची भाजी असो, दोडक्याची भाजी असो, त्याच्यामध्ये मूग डाळ ॲड करून तुम्ही ह्या भाज्या घेऊ शकता. जी बी तुमच्याकडे मार्केटमध्ये भाजी अवेलेबल असेल, ग्रीन भाजी असेल, हिरवा भाजीपाला असेल तर एकदम बेस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मस्त आपल्या सोयीनुसार किंवा तुमच्या चवीनुसार या घेऊ शकता. आणि संध्याकाळच्या टायमाला शक्यतो व्हेजिटेबल सूप हे खूप जरुरी आहे. सूप तुम्ही संध्याकाळच्या टायमाला नक्की घ्यायचा, कारण का ते हलकं असतं, पचायला पण एकदम बेस्ट असतं. आणि हेवी रात्रीचे शक्यतो हेवी जेवण अवॉइड करा. संध्याकाळचं जेवण शक्यतो तुमचं 7च्या आतमध्ये केल्यानंतर तुमची पचनक्रिया चांगली होते. तुमचं मोटापालिझम चांगलं सुधारायला मदत होते मित्रांनो. रात्रभर तुमच्या शरीरात ना चांगल्या पद्धतीने पचनक्रिया होऊन जाते. मग तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम होत नाही, तुम्हाला पित्ताचा प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे 7च्या आत तुम्ही जेवण केलेलं एकदम बेस्ट आहे. आणि संध्याकाळच्या टायमाला शक्यतो एकदम लाईट जेवण, ज्याच्यामध्ये सूप तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि त्या सूपमध्ये काय करायचं आहे, जरी तुमच्याकडे आता मार्केटिंगवाले सूपचे पॅकेट नसतील ना तर आपलं घरगुती बनवा तुम्ही. मक्याचे दाणे असतील, त्याच्यामध्ये टमाट्या, काकडी बॉईल करून आपल्याकडे फ्लावर भेटते. हे जेवढे पण व्हेजिटेबल असतील ना त्यांना बॉईल करून मस्त याचं सूप बनवलं ना तरी तुम्हाला त्याचं बेस्ट आहे. आणि ते तुमच्या शरीराला पण खूप चांगलं असतं मित्रांनो. डेली रुटीन बनवा तुमचं. आणि अजून एक कमेंटची फरमाईश देते, ज्याच्यामध्ये ग्रीन टी. अगर तुम्ही जर तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही चहा पित असाल तर मग तुमचा वजन वाढण्याचा सगळ्यात मोठा हा आहे की चहा तुम्हाला अवॉइड करायचा. तर चहाच्या ऐवजी तुम्ही ब्लॅक टी घ्या, अदरवाईज ग्रीन टी घ्या. ब्लॅक टी तर तुमच्याकडे बनतेच आहे. मग जर ग्रीन टी घ्यायची असेल तर ग्रीन टीमध्ये काय करायचं तुम्हाला,
आपली घरगुती ग्रीन टी बनवा. जरूर नाही मार्केटवालीच घेऊन यायची, मग ती बनवायची आणि ती प्यायची. खेडेगावामध्ये इतकं नसतं. तर तुम्ही काय करा, आपल्या घरामध्ये तुळशी असते ना, तुळशीचे पानं घ्या, त्याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा टाका एक. त्याला चांगलं उकळून घ्या आणि बंद करायच्या वेळेस थोडासा गुळाचा खडा, गुळ आहे ना तुमच्याकडे, गुळाचा खडा टाका. त्याला उकळून ती ग्रीन टी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला त्याचा फ्लेवर पाहिजे असेल तर मार्केटमध्ये आहेच, पॅकेट असतात, भेटतात ते, तर ते आणून त्याच्यामध्ये ते थोडंसं फ्लेवरसाठी तुम्ही टाकू शकता. हे डेली रुटीन करा, बघा तुमचं काही कधीही वजन वाढणार नाही. आणि व्यायामासोबत डाएट पण खूप जरुरी आहे. डाएट जर असेल ना तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे व्यायामाचा. मग ते व्यायाम सोपे असो अदरवाईज अवघड असो, पण तुम्ही डाएटचं एक रुटीन बनवा. आणि शक्यतो ऑइली, बर्गर, फॅटी, ज्याने फॅट वाढतो, ह्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करणे. तळलेलं सगळ्यात कमी करा. पावसाळ्याचा टाइम आहे, पकोडे बनवा, अजिबात नाही. एकदम ऑइली एक टोटली अवॉइड करायचं आहे. बाहेरचं पिझ्झा, बर्गर ह्या गोष्टींना बिलकुल म्हणजे बिलकुल ध्यान नाही द्यायचं. आणि त्याच्यामध्ये फॅटी, ज्याने फॅट वाढतं, फायबर वाढतं, शुगर, नमक, या गोष्टी जितक्या कमी घेता येईल तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये त्या घ्यायच्या मित्रांनो. आय होप तुम्हाला नक्की आवडला असेल. आता वळूया आपल्या व्यायामाकडे. आजच्या व्हिडिओमध्ये मी एकच व्यायाम देते. एक व्यायाम तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करणार आहे. एकच व्यायाम पूर्णपणे तुमचं शरीराचं चरबी कमी करणार आहे. जे पोट असो, बेंबीच्या खालचा भाग असो किंवा मांड्या असो, पूर्णपणे तुम्हाला कमी करायला मदत करणार आहे. एकच व्यायाम आहे. आता करायचं काय हे बघा. आता तुम्ही सकाळी उठले ना, तर उठल्यानंतर ना हे बघा काय करायचंय, या दोन्ही पायांवरती तुम्हाला ह्या पद्धतीनं बसायचंय. आता ह्या पद्धतीनं बसल्यानंतर दोन्ही हातांना खाली ठेवायचंय, जमिनीवर समोर ठेवायचंय. आणि समोर ठेवल्यानंतर काय करायचंय हे बघा, या पद्धतीनं फक्त एक मांडी एक बेंड होईल, एक पाय एकदम सरळ जाईल. आता काय करायचं हे बघा, त्याच पायाच्या समोर परत तुम्हाला एकदम सरळ पाय घ्यायचा आहे आणि हा व्यायाम करायचा आहे. एका साईडनं म्हणजे दोन्ही साईडनं होईल हा 50 टाइम करायचा आहे. 25-25 वेळा हा व्यायाम करा मित्रांनो. म्हणजे पूर्णपणे मांडी, इनर मांडी, बिंबीपासला फॅट, पोटाचा फॅट पूर्णपणे कमी व्हायला मदत होणार आहे बघा या पद्धतीनं. आणि तुम्हाला हा रिझल्ट पण नक्की देणारा व्यायाम आहे. व्यायाम खूप सोपा आहे, रिझल्ट देणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. व्यायाम सोपा आहे मित्रांनो. तो पूर्णपणे मांड्या, इनर मांड्या, पोट आणि बेंबी बसलं पोट कमी करण्याला मदत करणार आहे. नक्की करून बघा, पण त्याचबरोबर डाएट जरूर करा. नक्की इफेक्ट भेटेल तुम्हाला मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.